नमस्कार. सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज बनवूया झणझणीत अंड्याचं कालवण किंवा अंड्याची रस्सा भाजी. आता बऱ्याचदा काही जणांचं काय होतं, अंड्याची भाजी बनवली की रस्सा एकीकडे होतो आणि अंडे एकीकडे. मग बरेच जण काय करतात, ते अंड्याच्या मधला बलक काढतात आणि तो भाजीमध्ये मिक्स करून खातात. तर असं होऊ नये म्हणून यामध्ये आपण काही टिप्स वापरलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता आपली भाजी किती मस्त अशी तयार झाली आहे. या अगोदर आपण अंडा करी कशी बनवायची ते पाहिली होती. आज आपण अंड्याचं झणझणीत कालवण कसं बनवायचं ते बघणार आहेत. नेहमीप्रमाणेच ना, रेसिपी अगदी साधी सोपी आहे आणि आपल्या घरामध्ये जे साहित्य उपलब्ध आहे ना त्यामध्येच केली आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. झणझणीत अंड्याचं कालवण करण्यासाठी आपण इथे काही साहित्य घेतलं आहे ते पाहूयात. तर इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे आहेत ना, ते बारीक असे चॉप करून घेतले आहेत. आता इथे आपण हा कच्चंच वाटण बनवणार आहोत. भरपूर सारी कोथिंबीर घेतली आहे. नंतर एक लालबुंदासा टोमॅटो आपण बारीक चिरून घेतला आहे. 2 ते 3 अद्रकीचे तुकडे घेतले आहेत. एक 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आहेत त्या सोलून घेतलेल्या आहेत. नंतर एक 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि जे खोबरं असतं ते सुद्धा घेतलं आहे. तर साधारण मी किती एक छोटंसं खोबरं घेतलं होतं. तर जर तुमच्याकडे असं नसेल तर तुम्ही किसलेलं खोबरं सुद्धा वापरू शकता. जर तुमच्याकडे ओलं नारळ असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. आता आपल्याला ना याचं एक वाटण करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी एक मिक्सरचं भांडं घेतलं. त्यामध्ये हे सर्व साहित्य आपण टाकून घेऊयात आणि यामध्ये पाणी न टाकता आपल्याला याचं वाटण करायचं आहे. जर लागलंच तर अगदी 2 ते 3 चमचे पाण्याचा वापर करू शकता आणि याचं अगदी स्मूथ असं वाटण तयार करायचं आहे आपल्याला. इथे बघा, आपण अगदी स्मूथ अशी याची पेस्ट तयार केली आहे. अजिबात यामध्ये ना थोडंसं खोबऱ्याचा तुकडा किंवा अद्रकीचा तुकडा सुद्धा राहिलेला नाही. एकदम स्मूथ अशी पेस्ट तयार करायची आहे. आता लगेच आपण फोडणीची तयारी करूयात. फोडणीसाठी ना मी गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवली. कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये तेल टाकून घेऊयात. तर साधारण इथे मी 1 ते 1.5 पळी तेल टाकून घेतलं. आता तुम्ही किती प्रमाणात तेल खाताना त्यानुसार इथे तेल वापरू शकता. तेल आपल्याला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ना ते टाकून घेऊयात. आज आपण ना अगदी कच्चंच वाटण करून ही अंड्याचं कालवण बनवलेलं आहे. अजिबात आपण कोणत्याही प्रकारचं कांदा टोमॅटो भाजून किंवा परतून घेतलेला नाही. आता हे जे आपलं वाटण आहे ना ते अगदी 2 ते 3 मिनिट छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आपण अगदी मध्यम ठेवूयात आणि तेल सुटेपर्यंत याला परतून घेऊयात. सारखं याला हलवत राहायचं आहे आणि 2 ते 3 मिनिट चांगलं परतून घेऊयात. आता बघा, पूर्वीपेक्षा ना आपलं हे जे वाटण आहे ना ते छान असं परतून झालेलं आहे आणि यामधलं जे थोडंसं पाणी होतं ते सुद्धा आता पूर्णपणे आटलेलं आहे. तेल सुटलं आहे. आता यामध्ये आपण काही कोरडे मसाले ॲड करूयात. इथे मी 1 चमचा धना पावडर टाकली आहे. सोबतच अर्धा चमचा हळदी पावडर. तर हळद जी आहे ना ते आपण घरीच बनवलेली आहे. हळदीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे या अगोदर. चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात आणि 2 चमचे आपण इथे गरम मसाला वापरणार आहोत. आता तुमच्या मसाला डब्यामध्ये जो मसाला अवेलेबल आहे तो तुम्ही इथे वापरू शकता. आता कोरडे मसाले चांगले आपण या वाटणामध्ये मिक्स करून घेऊयात. तर बघा, हे मसाले करपू नये म्हणून गॅसची फ्लेम आपण अगदी कमीच ठेवली आहे आणि मंद आचेवर हे मसाले आपण वाटणामध्ये छान असे मिक्स करून घेऊयात. मसाले आपले चांगले मिक्स करून झाले की यामध्ये लाल तिखट टाकून घेऊयात. लाल तिखटाऐवजी तुम्ही इथे काळं तिखटसुद्धा वापरू शकता. जर तुम्हाला काळं तिखट आवडत असेल तर ते टाकू शकता किंवा लाल तिखटाची भाजीसुद्धा खूपच छान लागते. आता लाल तिखट टाकल्याच्या नंतर सुद्धा मसाल्यामध्ये ना आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात. आता आपले मसाले जे आहेत ते खाली करपू नये किंवा चिटकू नये त्यासाठी आपण थोडंसं इथे अर्धा कप पाणी टाकलं आहे. ज्या भांड्यामध्ये आपण वाटण करून घेतलं होतं ना त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि या मसाल्यामध्ये टाकून घेतलं. आता हे सुद्धा आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात. मसाले चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतले की आपल्याला यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा आहे. तर एकीकडे ना मी गॅसवरती पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे. चांगले मसाले शिजले. आता यामध्ये आपण गरम पाणी टाकून घेऊयात. इथे मी
1.5 ग्लास पाणी टाकणार आहे। आता तुम्हाला कितपत रस्सा बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही इथे पाणी ॲड करू शकता। एकीकडे आपण गॅसवरती अंडेसुद्धा उकडण्यासाठी ठेवले आहेत। आता बघा, रस्सा तुम्हाला किती दाटसर हवा आहे किंवा पातळ हवा आहे त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता। चांगला रस्सा आता मिक्स करून घेऊयात आणि बघा, रस्सा अगदी छान असा दाटसरपणा आलेला आहे। छान असं याला दाटसरपणा आलेला आहे। तर यामध्ये ना आता आपण थोडंसं मीठ टाकून घेऊयात, कारण सुरुवातीला थोडंसंच मीठ टाकलं होतं। तुम्ही तुमच्या हिशोबाने मिठाचा वापर करू शकता। तर चवीपुरतं इथे मी मीठ टाकून घेतलं आणि आता आपल्याला अंडे जे उकडले आहेत ना ते सुद्धा छान असे उकडून झालेले आहेत। तर लगेच उकडलेले अंडे ना आपण या ग्रेव्हीमध्ये किंवा या अंड्याच्या कालवणामध्ये टाकून घेऊयात। अंडे टाकण्याच्या अगोदर ना अंड्याला थोडंसं कट मारून घेतला, कारण त्यामुळे काय होतं, जो आपला कालवण आहे ना तो मसाला आहे तो पूर्ण अंड्यामध्ये जातो आणि खाताना अंडंसुद्धा खूप छान लागतं। त्यामुळे आता बघा, सर्व अंड्याला असं कट मारून घेतला आणि भाजीमध्ये सोडून घेतलं। आता हा गॅसची फ्लेम आपण थोडीशी वाढवूयात आणि हाय फ्लेमवरच भाजीला उकळी काढून घेऊयात। त्यामुळे मसालेसुद्धा शिजले जातात आणि भाजीचा अगदी खमंग असा वास येतो। इथे बघा, हाय फ्लेमवर भाजीला चांगली उकळी येत आहे। आता एक 5 मिनिटासाठी ही भाजी आपण हाय फ्लेमवरच थोडीशी उकळी मारेपर्यंत शिजवून घेऊयात। त्यामुळे भाजीसुद्धा अगदी खमंग लागते आणि मसालेसुद्धा चांगले शिजले जातात। अजिबात खाताना आपल्याला भाजी अशी तिखट लागणार नाही। इथे तुम्ही बघू शकता आपली हे अंड्याचं कालवण तयार आहे। तर बघू शकता अजिबात रस्सा एकीकडे आणि अंडे एकीकडे झालेलं नाही। छान असा दाटसरपणा आलेला आहे आणि भाजी दिसायला खूपच छान दिसत आहे। तुम्हीसुद्धा ना एक वेळेस या पद्धतीने अंड्याचं कालवण नक्की करून पहा। रात्रीच्या भाजीचा जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर पटकन तुम्ही असं झणझणीत अंड्याचं कालवण नक्कीच करू शकता। आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आणि पुन्हा एकदा सर्वांना एक निवेदन आहे, जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।